नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर आता जोपर्यंत बॉक्सेस घरातले संपत नाही शॉपिंग केलेले, तोपर्यंत अनबॉक्सिंगचेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आमच्या घरच्यांनी काय काय शॉपिंग केली, आम्ही सगळ्यांनी मिळून काय शॉपिंग केली, ती तुम्हाला आता रोज बघायला मिळणार आहे. चला, ह्या बॉक्समध्ये काय आहे ते बघूया आपण. ऑनलाईन शॉपिंग, आणि आमच्या घरात सगळे वेडे शॉपिंगसाठी. ओके, ह्या साईडला नाही, हे बघा फाटलेला बॉक्स आलाय. आपल्या कामाचं आहे का बघूया. आता निघतंय का काही. अहो, ओ माय गॉड, निघत नाहीये. चला, माझ्या कामाची गोष्ट आलेली आहे. हे बघा, या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर ती लावायची कशी, ओके, याचे पार्ट कसे लावायचे आपण या ठिकाणी दाखवले. तर आता आपण बघूया आणि लावूया. तर बघायची तर काही आवश्यकता वाटत नाही आपल्याला. तर हा खालचा बेस असणार ना, आणि हे असं हे खाली टाकूया आपण. आणि यातला हा पेपर काढून घेऊ आपण, हे पण खाली टाकूया. हे असं दाखवलेलं आहे. ते कापायला पाहिजे, असं आलेलं आहे सामान. तर कात्री पाहिजे आपल्याला. कात्री कुठे, आपली कात्री पाहिजे आपल्याला. चिमटी बसली, मला चिमटी बसली. इथे पण लावलेलं आहे, हे पण कापूया. आणि यात काय आहे बघूया. अंधार पडलाय का. हे बघा, हे पार्ट आलेत. हे बघा, हे चमचे ठेवण्यासाठी आले. तर हा चमचा ठेवण्याचा स्टँड या ठिकाणी आलेला आहे याच्यासोबत. आणि आता हे कसं लावायचं आहे ते बघूया. काय हे ना, हे असं, ओके. आणि
हे असं. आणि आता हा ट्रे यात लावूया आपण. ओके. आणि हे असं आणि हे असं. हे बघा झालं. या ठिकाणी हा फिट बसला. आणि आता हे बसवूया आपण. ओके. आता हे इथे अटकवायचे. हे बघा. आणि त्यानंतर हे बघा, हे यात घालायचं. हे असं बसवलंय आपण. हे असं एम्प्टी आणि मग हे यात बसवायचंय. आणि या ठिकाणी हे अटकवायचं आहे. तर आपण हे याला अटकवायचं. हे असं आलं लक्षात. आता हा पार्ट झाला आपला. आणि हे आलेले आहेत याचे पाय. बसतात त्याला बघूया. हे नक्कीच याचे आहेत. ओके. हे बसले. तर हे याला लावायचं असं. हे बघा हे झालं. आणि त्यानंतर हे पाय लावून झालेत. आणि त्याचं हे अजून बेस हे होल ते पॅक करण्यासाठी ही कॅप त्याची पायाची, ही पायाची कॅप. तर अंधार पडला म्हणून लाईट लावलंय. तर भांडे ड्राय करण्यासाठी ही रॅक वापरतात. तर भांडे ड्राय करण्याची ही रॅक जी आहे, तर यापूर्वी तुम्ही असं बघितलं नसेल तर हे बघा या ठिकाणी हे असं दिलेलं आहे आणि एक्सटेंड करायचं हे बघा. आणि आता तुम्हाला या साईडने दाखवते. हे बघा. तर या ठिकाणी हे आहे ना, यातनं पाणी जाणार खाली आणि ते असं हे बघा. तर हे काय वॉटर ड्रेनेज आहे. इथून हे बघा हे पाईपमधून वाहून जाणार. आणि काम झालं की हे बघा असं फोल्ड करून ठेवणार. आपण भांडे धुवून ठेवली की नाही, त्याचं ते पाणी इथून जाणार आणि इथून बाहेर पडणार. कळालं. आता मी तुम्हाला ही रॅक जी आहे यावरती ठेवून दाखवते. हे बघा अशी अशी तयार झाली. तर आता आपण यात भांडी पण लावून बघूया. हे बघा या ठिकाणी हा चाकू ठेवायचा. आलं लक्षात. हे चाकू ठेवण्यासाठी आणि हे ग्लास आटवण्यासाठी असेल मला असं वाटतं. हे बघा आलं का लक्षात. पण हे राहणार का खरंच. पडणार नाही ना. नाही पडत आहे. ओके. हे बघा हे बघा या प्लेट. यामध्ये असे चमचे ठेवू शकता. असं ब्रश, बॉटल धुण्याचा हे चमचे असे ठेवू शकता. हो ना. हा ब्रश आणि हे ठेवू शकता काचेचं इथे. आणि हे बघा स्टीलचे पात्रे ठेवू शकता अशी. हां झालं. आवडली का ही रॅक तुम्हाला. कशी वाटली तुम्हाला ही रॅक. आवडली. तर फिरवून दाखवते मी तुम्हाला. हे बघा
आणि हा पाईप दिसला का तुम्हाला? हे बघा, हा पाईप इथून पाणी वाहून जाणार खाली. आणि आता फिरून दाखवते. हे बघा, आवडली का? कशी वाटली तुम्हाला ही भांड्यांची रॅक? नक्की सांगा. आवडली तुम्हाला? छान. हे चाकू ठेवण्यासाठी सेपरेट आहे, स्पून ठेवण्यासाठी सेपरेट आहे, आणि पातेले वगैरे भांडी ठेवण्यासाठी सेपरेट, आणि प्लेट वगैरे लावण्यासाठी सेपरेट आहे, आणि कप वगैरे ग्लास वगैरे लावण्यासाठी या ठिकाणी सेपरेट आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रॅक? आवडली का? तर तुम्ही म्हणत असाल अमेरिकेमध्ये तर प्रत्येक घरामध्ये भांड्यांचं मशीन असतं, मग कशाला लागते ही भांड्यांची रॅक? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण भांडी एवढी निघतात की मशीनमध्ये सुद्धा बसत नाहीत. मग मशीन फुल झालं की हाताने धुवावे लागतात आपल्याला. त्यावेळेस तर लागतंच. आणि दिवसभरात चहाचे, दुधाचे कप निघतात, ग्लास निघतात, तर ते सुद्धा आपण सारखं काही प्रत्येक वेळेस मशीन लावत नाही दिवसभरात. तर सकाळी लावतो आणि रात्री लावतो, आणि खूपच कमी असली तर एकदाच फक्त लावतो, रात्रीच लावतो मशीन. तर म्हणून आपल्याला याची आवश्यकता आहे अमेरिकेत असलं तरी. आणि हे अमेरिकेत सुद्धा सगळ्यांच्याच घरी असतं. तर एखादीच प्लेट निघाली तर आपण मशीन नाही लावत. समजा मी घरात एकटीच आहे, हो ना, तर एका प्लेटसाठी मी लावणार नाही, हो ना. तर हे आपल्याला खूप गरजेची वस्तू आहे. कुठेही जा, मशीन असो किंवा मशीन नसो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी भांडी डिशवॉशरमध्ये चालत नाहीत ती आपल्याला हातानेच धुवावी लागतात. पोलपाट घ्या, लाटणं घ्या, लाकडाच्या वस्तू डिशवॉशरमध्ये नाही चालत. काही काही ह्या काचेच्या प्लेटवरती पण लिहिलेलं असतं की डिशवॉशरमध्ये चालत नाही असं, आणि काही काही याच्यामध्ये लिहिलेलं असतं. इथे या ठिकाणी लिहिलेलं आहे या प्लेटवरती डिशवॉशर शेप म्हणून. तर ही डिशवॉशरमध्ये आपण लावू शकतो ही प्लेट. तर ही प्लेट आपण डिशवॉशरमध्ये लावू शकतो. तर माझ्याकडे काही काही छान पातळ असे ग्लासचे चहाचे कप आहेत, आणि पूर्ण डिनर सेट आहे. त्याला अशी गोल्डन लाईन आहे. तर ते मायक्रोव्हनमध्ये पण नाही चालत आणि डिशवॉशरमध्ये पण नाही चालत. तो सेट माझ्याकडे कोणी पाहुणे आले की मला हातानेच धुवावा लागतो, म्हणून मी अजून दुसरे घेतलेत. आणि भरपूर असे 6चा सेट, 12चा सेट, 8चा सेट, असे भरपूर डिनर सेट झालेत माझ्याकडे. तर हे खूप उपयुक्त आहे. ज्यांच्याकडे डिशवॉशर असू द्या किंवा नसू द्या, तर हे सगळ्यांच्याच घरी असतंच. अमेरिकेमध्ये जा, कोणत्याही कंट्रीमध्ये जा, तुम्हाला ही टोपली, ही रॅक सगळ्यांकडे बघायला मिळेल. तर ही रॅक तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल. अशीच नसेल, पण लाकडाची असेल, कोणाकडे प्लास्टिकची असेल. तर आम्हाला वाटलं ही प्लास्टिकची, पण ही प्लास्टिकची नाही आहे, तर ही मेटलची. हे बॉक्स मात्र प्लास्टिकचे, आणि मला प्लास्टिकची हवी होती. ती आता ही जड आहे. मला प्लास्टिकची हवी होती. हा प्लास्टिकचा बेस आहे आणि हे प्लास्टिकचे, पण हे मेटलचे. तर कशी वाटली तुम्हाला ही रॅक? आवडली का? आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा इतरांसोबत सुद्धा. कोणाला आवडली तर ते सुद्धा बाय करू शकता, हो की नाही? आणि नवीन नवीन बघायला पण त्यांना आवडेल. तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही, ते अगदी मोफत आहे, फ्री आहे. आणि नोटिफिकेशनचं बेल बटन आहे तेही दाबा, डिंग 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 असं. आणि म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून, कोणत्या कंट्रीमधून पाहत आहात तेही मला नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत.
धन्यवाद.